नमस्कार फ्रेंड्स, तुमच्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये स्वागत आहे। आज आपण मस्त चमचमीत असा बेत करणार आहोत। राजमा खाण्यासाठी एकदम पौष्टिक आहे, कारण की हा एक फुल ऑफ प्रोटीन सोर्स आहे व्हेजिटेरियनसाठी। आज आपण मसाला राजमा बनवणार आहोत। राजमा स्वच्छ 2-3दा धुवून घ्यायचा, कारण की ह्याच्यावर केमिकल्सची कोटिंग असते, ह्याला कीड लागू नये म्हणून। स्वच्छ धुतल्यानंतर रात्रभर पाण्यामध्ये असा सोक करत ठेवायचा। मी 24 तासासाठी सोक करून ठेवला होता, 12 तास केला तरी चालतो। 24 तासामध्ये व्यवस्थित सोक झाला आणि नंतर मी असा कुकरमध्ये राजमा, थोडंसं पाणी आणि काही खडे मसाले जसं दालचिनी, तमालपत्र आणि एक 7-8 काळी मिरी, 1-1.5 चमचा मीठ असं टाकून त्याला व्यवस्थित शिजवून घेतलं। कुकरच्या जास्त शिट्ट्या कराव्या लागतात। राजमा जितका जास्त सोक झालेला आहे तितक्या कमी शिट्ट्या, तशा मी 3 शिट्ट्या केल्या होत्या मीडियम गॅसवर। राजमा शिजत आहे तोपर्यंत आपण त्याचा मसाला वाटण बनवून घेऊ। अशा प्रकारे खोबऱ्याचे मोठे मोठे काप करून ते कमी तेलामध्ये फ्राय करून घेतले। आणि आता त्याच कढईमध्ये मी कांदा असा मोठा मोठा कट करून तोही व्यवस्थित ब्राऊन कलर होईपर्यंत फ्राय करून घेतला। मसाला हा आपण जो बनवतोय तो आपण स्टोअर करून ठेवू शकतो फ्रीजमध्ये 7 ते 8 दिवस सुद्धा, आणि कोणतीही ग्रेव्हीची भाजी झटपट बनवू शकतो। हा मसाला कसा बनवायचा आणि कसा स्टोअर करायचा ह्यासाठी मी एक कंप्लीट व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही नक्की चेक करा। कांदा व्यवस्थित परतून झाल्यानंतर जो ऑलरेडी खोबरं परतून घेतलं होतं ते कांद्यामध्ये ॲड केलं आणि दोन्ही मिक्स करून त्याच्यामध्ये थोडंसं लसूण, अद्रक आणि नंतर टोमॅटो टाकला। टोमॅटो सॉफ्ट झाल्यानंतर व्यवस्थित सगळं मिश्रण एकजीव झालेलं आहे। नंतर त्याला मिक्सरमधून व्यवस्थित बारीक अशी पेस्ट करून घेतली। कोथिंबीर मी ग्राइंड करतानाच ॲड केली होती आणि नंतरही ॲड केली तरीही चालेल। त्याची एक व्यवस्थित स्मूथ पेस्ट बनवून घेतली। मी कोणतंही पाणी न टाकता बनवलेली पेस्ट आहे, तर त्याचं टेक्स्चर काही अशा प्रकारे आहे। कोणतंही पाणी न टाकता मी हे ग्राइंड केलं आहे, कारण मला हा मसाला काही दिवस स्टोअर पण करायचा आहे। एवढा मसाला मला भाजीसाठी लागणार नाही आहे। तर अशा प्रकारे आपला राजमासुद्धा शिजून तयार झालेला आहे। तर तुम्ही बघू शकता राजमा एकदम छान सॉफ्ट झालेला आहे। तर एका मोठ्या कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि थोडीशी जिरे चांगली फुलली की त्याच्यामध्ये हा जो आत्ता आपण वाटण करून घेतलं होतं तो मसाला ॲड केला। मसाला चांगला परतून घेतला। आता हा मसाला जास्त परतण्याची गरज नाही आहे, कारण की तो ऑलरेडी आपण व्यवस्थित भाजून घेतलेला होता। थोडा वेळ झाला, त्याला तेल सुटलं की त्याच्यामध्ये काही बेसिक मसाले ॲड केले, जसं हळद, तिखट आपल्या चवीनुसार टाकू शकतो, थोडा काळा मसाला। अशा प्रकारे व्यवस्थित सगळे बेसिक मसाले टाकून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड केलं। ह्या भाजीमध्ये गरम पाणी टाकायला पाहिजे, कारण की त्यामुळे मसाल्याला कलर चांगला येईल आणि भाजीला सुद्धा रंग खूप छान येईल। त्यामुळे गरम पाणी टाकायचं। थोडंसं गरम पाणी टाकून हा मसाला मी व्यवस्थित शिजवून घेतला, म्हणजे सगळे मसाले एकमेकांमध्ये व्यवस्थित मिक्स होऊन त्याला खूप छान प्रकारे तेल सुटेल। आता अशा प्रकारे हा मसाल्याला तुम्ही बघू शकता खूप छान तेल सुटलेलं आहे। ही मसाल्याची भाजी आहे, तर त्याला अशी तर्री रस्सा आल्यानंतर दिसायलाही खूप सुरेख दिसती। सुरुवातीला तुम्ही बघितलं होतं आपण खूप जास्त तेल नव्हतं टाकलं, तरीसुद्धा मसाला जर व्यवस्थित परतून घेतला तर तेल व्यवस्थित सुटतं। व्यवस्थित मसाला परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी आपला राजमा ॲड केला। राजमा ॲड केल्यानंतर त्याला मिक्स करून थोडा वेळ 1-5 मिनटासाठी वाफ काढली। अशा प्रकारे व्यवस्थित राजमामध्ये मसाला कोट झालेला आहे आणि आता आपण लागल तेवढं पाणी ॲड करायचं। तुम्हाला जेवढी पातळ पाहिजे आहे त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करा। ओके, ही परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे जर तुम्हाला भाकरीबरोबर खायची असेल तर। मी आणखीन पाणी ॲड केलं, कारण की मला हे भातासोबत खायचं आहे। तर मी अशा प्रकारे राजमासाठी परफेक्ट पाणी टाकून त्याला व्यवस्थित बॉईल होऊ दिलं आणि आपला राजमा झटपट बनून तयार आहे। जर मसाला तयार असेल तर राजमा बनवायला वेळ लागणार नाही। तर तुम्ही बघू शकता आपला राजमा आणि त्याचा आलेला कलर खूप सुंदर आहे आणि टेस्टही खूप भन्नाट होती। तुम्ही ही राजमा रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। राजमा आपण भाकरीसोबतही खाऊ शकतो, नक्कीच छान लागतो, पण लहान मुलांना जास्त करून राजमा हा भातासोबत आवडतो। थँक्यू फॉर वॉचिंग।